मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आता मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे। ज्या पक्षामध्ये आपल्याला मान नाही तिथे थांबून उपयोग काय, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिली असली तरी विठ्ठल मात्र बदलणार नाही, मात्र विठ्ठलानं बोलावल्याशिवाय जाणार सुद्धा नाही, अशीही त्यांनी भूमिका मांडली आहे। नारायण राणेंच्या वेळी पक्षानं साथ दिली नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। घरातच आमची इज्जत काही राहत नसेल तर काय करायला पाहिजे। मला खूप वाईट वाटलं या शिबिरात काही फार असं नव्हतं, पण पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही। निष्कर्ष कटला आला हो। इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो। मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलवल्याशिवाय मी देवळात सुद्धा जाणार नाही। मी एवढंच या प्रसंगी सांगतो। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझं आतोनात प्रेम आहे, निष्ठा आहे। प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा कार्यकर्ता म्हणूनच मरेल। मी कधीही कपाळावर दुसऱ्याचं नाव करून घेणार नाही, पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल किंवा माझ्याकडे येईल। माझी भक्ती खोटी असेल तर ठीक आहे, मी नाही। ज्या प्रवक्त्यामुळे मला एवढी मानहानी पत्करावी लागली, ज्या प्रवक्त्यामुळे मला नारायण राणेसारख्या बलाढ्य राजकीय माणसांनी फेसबुकवर धमक्या दिल्या, काय करू मी, काय करू त्या प्रवक्त्याचं। आयुष्यात करण्यासारखं खूप आहे मला। छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं ते वाचेन, त्यांच्या सगळ्या किल्ल्यावर जाऊन येईन। तर प्रकाश महाजन यांची अत्यंत व्यथित झालेली ही सगळी प्रतिक्रिया पाहायला मिळते। तर तिकडे नाशिकमध्ये इगतपुरी इथे मनसेचं 3 दिवसांचं हे शिबिर आहे, त्यामध्ये आता नेमके काय पडसाद उमटतात का, या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेले। योगेश, आज एकतर मनसेच्या या 3 दिवसीय शिबिराचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे रणनीती काय नेमकी ठरते आगामी निवडणुकांसाठी हे बघणं तर महत्त्वाचं ठरेल। मात्र हे सगळं तिकडे सुरू असताना प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे, काय सुद्धा पडसाद उमटतील? राज ठाकरे या संदर्भात दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील का, अशी एक चर्चा आहे। खरं तर आजच्या शिबिरात आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंही नेते उपस्थित नाहीत। हे दोघंही काल संध्याकाळीच मुंबईकडे रवाना झालेत। आता जी बैठक होते आहे ती पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीमध्ये होते आहे। बाळा नांदगावकर याला मार्गदर्शन करणार आहेत, अविनाश अभ्यंकर याला मार्गदर्शन करणार आहेत। एकूण जे आपण बघितलं, ही जी बैठक होती ही MMRA रिजनची होती, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। MMRA रिजनमध्ये जे पदाधिकारी आहेत आणि जे आपण म्हणूया जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत, अशा लोकांना, मोजक्या काही लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। नाशिकचे जर आपण बघितले तर नाशिकचे फक्त 2 पदाधिकारी यामध्ये उपस्थित होते, बाकीच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होती आणि त्यामुळे प्रवक्त्यांना बोलवण्यात आलं नाही, असा खुलासा बाळा नांदगावकरांनी प्रकाश महाजन यांच्या बाबतीमध्ये केलेला आहे। त्यामुळे एकूणच ही जी बैठक होती ही केवळ महापालिका निवडणुकींच्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून होती, त्यामध्ये प्रवक्त्यांचं काही काम नसतं म्हणून त्यांना बोलवण्यात आलं नाही। आपण जर बघितलं, नाशिकमधून 2-3 महिला नेत्या या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या, बैठकीसाठी आल्या होत्या, मात्र त्यांना सुद्धा रिसॉर्टमधून परत पाठवण्यात आलं। मोजके निमंत्रित लोकांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल असा आग्रह या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। माध्यमांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश नाहीये, कुठलंही कव्हरेज या ठिकाणी करता आलेलं नाही। मधलं त्यांची जी कार्यशाळा आहे किंवा मार्गदर्शन आहे ते सुद्धा शूटिंग करता आलेलं नाही। त्यामुळे गोपनीय पद्धतीनं या ठिकाणी ही सर्व चर्चा झाली, खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि राज ठाकरे यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या, सर्वांचं समस्या जाणून घेतल्या, त्याचबरोबर त्यांना काय अपेक्षित आहे हेही त्यांच्याकडून जाणून घेतलंय आणि युतीच्या बाबतीमध्ये वेळेवर मी निर्णय घेईल असं सांगत या सर्व पदाधिकाऱ्यांना दिलासा दिल्याचं आपल्याला दिसून येतं। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या मुद्द्यांवरून निश्चितच प्रकाश महाजन यांची समजूत काढण्यात यश येईल असं म्हणावं लागेल। मात्र राणेंच्या बाबतीमध्ये पक्षानं साथ दिली नाही, या संदर्भात आता काय नेमकं म्हटलं जातं ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।